हरियाणातील पानिपत येथे घडलेल्या हत्याकांडानंतर सायको किलर पूर्ण ही देशभरात पूर्ण चर्चा विषय ठरली आहे. पोटच्या मुलीसह 3 लहान निष्पाप मुलांचा जीव घेणाऱ्या पूनमचं कांड ऐकून कोणाच्याही अंगावर काटाच येईल. गेल्या 2 वर्षात तिने 4 लहान मुलांचा जीव घेतला. त्यात तिच्या सख्ख्या मुलाचाही समावेश होता. 1 डिसेंबरला तिने 4था खून केला आणि ती तिथेच अडकली. अखेर तिच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी तिला अटक केली. याच सायको किलर पूनमच्या केसमध्ये आणखीन एक नवीन अपडेट समोर आले आहे. या प्रकरणी पहिल्यांदा पूनमची आई समोर आली असून तिने लेकीबद्दल मोठा खुलासा केला आहे. लग्नापूर्वी माझी मुलगी पूनम अगदी सामान्य होती. तेव्हापर्यंत ती असं कधीही वागली नव्हती, असं पूनमच्या आईने म्हणले आहे. एकंदरीत तिचा स्वभाव खूप शांत होता. गावात किंवा नातेवाईकांमध्ये कधीही पूनमची तक्रार केली नाही. पूनमला जर काही मानसिक त्रास असता तर तिने तिच्यावर उपचार केले असते ना, पण लग्नाआधी तशी अशा काहीच लक्षात दिसली नाहीत. तुम्ही कुणालाही विचारू शकता. तिने लग्नाआधी कोणत्याही मुलांना कधी त्रास वगैरे दिलेला नाही, असं पूनमच्या आईने सांगितले. पूनमने खरोखर या हत्या हे गुन्हे केले असतील तर ती वाचणार नाही. तिला शिक्षा मिळेल. जर माझ्या मुलीने हे सगळे हत्या केली असती तर तिला शिक्षा भोगावी लागेल. तिने जे चुकीचे केले त्याला आम्ही कधीच योग्य म्हणणार नाही, असं त्यांनी सांगितलं. पण तिने असं का केलं असावं याचं आम्हालाही समजू शकलं नाही. माझ्या मुलीने हे पाऊल का उचलले हे अकलीपलीकडंच आहे. आमच्यासाठी, कुटुंबासाठी ही खूपच मोठा धक्का आहे, असं तिच्या आईने म्हटले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.